मग तिथलं लाईट चालू करा, मग शिस्तीत बसते. काही नसते, फक्त गडबड, लवकर खायचं आणि लवकर जायचं. हो, आणि रस्त्यात पुन्हा गाडी आडवी लागली तिथंच थांबायचं. रस्ता बी लय खतरनाक झाला. हो, मी गाडी देतो ना, गाडी बसल्यावर मध्येच असं होत. नैसर्गिक होत ते असं, पण छान आहे, खूप आनंद आहे. 6 मुलं मारली, 7वा रोहिणीच्या गर्भात टाकला आणि 8वा श्रावण वद्य अष्टमीचा दिवस. थोड्या धावपळीत सांगतो, आनंद घेऊ आणि मग याचा विस्तार सांगेल की राम दुपारी 12 वाजता का जन्मले, कृष्ण रात्री 12ला का, राम सूर्याच्या प्रकाशात, कृष्ण चंद्राच्या प्रकाशात का, राम राजवाड्यात का, कृष्ण कारागृहात का, हे सगळं सांगत राहील. उघडा डोळे, उद्या सांगेल ते, आज नाही. देखते रहिए आज तक. 24 तास. चला बस, आपण आपल्या भूमिकेशी एक रूप. चला, 7वं बाळ ज्या वेळेला रोहिणीच्या गर्भात टाकलं, ऐका बाळांना, आणि 8वं बाळ श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री जन्मलं. 9मीला राम आणि अष्टमीला कृष्ण का, याचं बी उत्तर उद्या सुरुवातीला देईल. जे सुरुवातीला येतील त्यांना ऐकायला मिळत. चला पुढे आता. देवकी रडायची रोज, स्वामी मला नाही आई व्हावं वाटत. डोळे डबडबायचे रोज. वसुदेव म्हणायचे, का ग तसं? नाही हो, माझ्या डोळ्याच्या समोर माझी लेकरं मारली जातात. आई आहे ना मी, बरोबर आहे ना? वसुदेव म्हणायचे, होईल चांगलं काहीतरी. नाही, मला नाही आई वाटत. तरी सुद्धा श्रावण वद्य अष्टमीला रात्रीच्या 12 वाजता जगाचा बाप जन्माला आला. आणि मग आमची देवकी काय म्हणायची, त्याला लपवावं कुठतरी. कोणाला कोणाला? बाळाला. पण वसुदेवाने असं धरलं त्याला. बरं का, आम्ही काही जण म्हणतात फक्त आईलाच प्रेम असतं लेकरावर, बापाला नसतं ना. तुम्हाला सगळ्यात जास्त लाड तुमच्या आईने केला का बापाने? असं धरलं. ती म्हणायची, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेती, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाला मारी. मग देव डोक्यावर घेतला. आहा, देव डोक्यावर घेतला आणि निघाले महाराज. कुठं? हरिनंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. चलो माया उपजली. अरे राजा, ते आत्ताशी तिकडे नेऊन सोडायचे, त्याच्या आधीच जर कळालं ना लोकांना, कंस मारीत असतो. गप्पा सुगा रिकामे काम करू नको. पुन्हा जन्म झाल्यावर आता कुठं कंसाला कळालं नाही पाहिजे. गपचूप हे प्रकार. हे माया उपजली जेथे, हळूहळू मज ठेवी आली येथे. हरी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजनी अच्छा दी
एकदा सांगितलं ना भैया, मी बंद करून टाकेन ते. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, रिकामे काम नका करू. कथेचा जो भाग आहे ना त्या पद्धती ह्याला सांगितलं, तुला डबल सांगायला लागतं असं थोडंच आहे. ज्या गोष्टी नाही त्या नाही. मजने गोकुळाला जे उदळायच्या टायमाला मी सांगतो तुझा जोर सगळा काढू आता माझ्या कृष्णाचा उत्सव झाला ना, तू बंद नाही पडला पाहिजे. आता किती वेळ चालतो तू त्याच्यावर चालू आपण, दोघेचे दोघं दोन्ही पण चालू ठेवा. माल किती पुरतो तुमचा ते बघू. वसुदेवानं बाळ आणलं, नंद बाबाच्या हातात दिला. अजून देव जन्माला नाही, लक्षात घ्या. कालवा करू नका. काय जण लगेच तेव्हा मोबाईल नव्हते, फोटो काढू नका. ऐका ना, लक्ष द्या. बाळाला तिथं ठेवलं आणि माया होती जन्मलेली, तिला घेऊन गेले. कोण? वसुदेवजी. बरं का, फार ऐकायसारखं आहे. ऐका, पूर्ण कथा ऐका अगोदर. मी त्याच्यावर बी त्या भाऊवर चिडलो नाही, पण त्याला मगाच म्हणलो होतो मी, हे असं फवारी उडीले कंसाला कळन ना, हे गपचूप चाललंय, रात काम आहे, रात्रीतून शीट लागले. गपचूप आनंद सोडलं महाराज. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदा नावाच्या गवळणीनं पाहिलं. असं आहे ते, मोठ्यानं ओरडली, नंदजी आपके घर बालक ने जन्म लिया है, बोलो कृष्ण कन्हैया लाल की. आता माझं गाव हे नाही बरं का, सावंडाला भाऊ, दीपक तुझं गाव हे नाही, भाऊ तुमचं गाव हे नाही. आम्ही सगळे येऊन इथं आनंद घ्यायलो. देव जन्माला म्हणलं तरी तुमचे तोंड बघा ना. अरे बोल जाओ तळेगाव गो गोकुळ गो याद करो. अरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. अरे हाथी दिनो घोड़ा दिनो अवरी दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिनो अवरी दिनो पालकी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. इकडे लक्ष द्या. ज्याला देवाच्या जन्माचा आनंद झाला ते उठा, आणि ज्याला नाही सुतक पडले ते खाली बसा. गोविंदा आला रे आला, मटकी सांभाळ दिलवा. गोविंदा आला रे आला, दिलवा. गोविंदा आला रे आला, मटकी सांभाळ दिलवा.